हा ओबीसींचा विश्वासघात आहे. फडणवीस, अजित पवार यांनी आता उत्तर द्यावं असंही प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय. नेते प्रकाश शेंडगे. प्रकाशजी, तुम्ही हे आंदोलन सगळं पूर्णपणे बघितलं पहिल्या दिवसापासून, तुमची प्रतिक्रिया काय पाहिजे? नाही, कसं आहे, यामध्ये आता फसवणूक ओबीसीची झाली आहे का फसवणूक मराठ्यांची झालेली आहे हे थोड्या काळामध्ये हे स्पष्ट होणारच आहे. पण 54 लाख कुणबी जे सरकारचा जो उद्देश जो स्पष्ट झालेला आहे की 54 लाख का 57 लाख कुणबी दाखले देऊन त्यांचे सगळे सोयरे जे आहे म्हणजे आईकडचे सुद्धा म्हणजे आता पण आपली आपली पितृसत्ताक आपली सगळी यंत्रणा जी आहे सगळी आपली प्रथा परंपरा ते आता मात्र आई म्हणजे लग्न झालेल्या आईकडील सुद्धा जे आहे त्यांचासुद्धा समावेश ह्याच्यामध्ये करण्याचा जो अध्यादेश जो आहे तो सुद्धा त्यांनी त्याची अधिसूचना त्यांनी जाहीर केलेली आहे. तो ड्राफ्ट नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे. आणि वास्तविक पाहता अशा प्रकारे रिलेटिव्हचं जे आहे ते त्यांनी बदल करण्याचा त्यांचा जो मानस आहे त्याला नक्कीच आमचा संपूर्ण ओबीसी समाज जो आहे तो टोकाचा विरोध करेल. कोट्यावधी ऑब्जेक्शन अजून हा फक्त ड्राफ्ट आहे म्हणजे हा फक्त मसूद आहे. हे काय फायनल नोटिफिकेशन झालेलं नाही आहे आणि फायनल नोटिफिकेशन यायला अजून खूप वेळ आहे. मंत्र्यांनी आधीपासून स्पष्ट केलेलं होतं की ओबीसींवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही आणि त्या पद्धतीचा हा आदेश आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हे दिले असं म्हणणं आहे, त्याबाबत तुम्ही काय म्हणता? आम्ही असं समजतो की ओबीसीला आरक्षण धक्का लागणार नाही. पण एकंदरीत जे काय घडलं आहे आता आज मुख्यमंत्री स्वतः जाऊन सांगितले त्यांनी की आम्ही मराठा समाजाला 54 लाख कुणबी दाखले आम्ही देणार. त्यातले 36 लाख आम्ही दिलेले आहेत. आता हे कुणबी दाखले कुठले आहेत हा पण एक संशोधनाचा विषय आहे की आधी दिलेले आहेत का नवीन दिलेले आहेत. पण एकंदरीत 18 जानेवारीचा जो GR आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की शिंदे समितीला ह्या नोंदी 54 लाख नव्यानं सापडलेल्या आहेत असं त्याच्यावर नमूद केलेलं आहे. आणि म्हणून ह्या 54 लाख कुणबी दाखले आणि त्याचे सगळे सोयरे नातेवाईक हे जर बघितलं म्हणजे सगळे सुद्धा GR जो पास होईल तो ठीक आहे. पण जो ऑलरेडी इस्टॅब्लिश जो GR आहे त्याचा जरी वापर जरी झाला तरीसुद्धा जवळपास 2 ते 2.5 कोटी जे आहे ती संख्या खूप मोठी होईल जर सगळे सोयरे. हा 2.5 कोटीच्या आसपास ती संख्या होऊ शकते. आणि त्यामुळं तो अध्यादेश नाही निघाला तरीसुद्धा जुन्या अध्यादेशा आधारे सुद्धा जवळपास 2.5 कोटी मराठा समाज जो आहे तो यामध्ये ओबीसीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि एकीकडं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की आमचा DNA आमचा ओबीसीचा आहे. आता DNA का गवसल्यामुळे आम्हाला कळत नाही. अजितदादा म्हणते आम्ही धक्का लागू देणार नाही. पवार साहेब म्हणतात धक्का लागू देणार नाही. इकडे उद्धव ठाकरे म्हणतात धक्का लागू देणार नाही. सगळेच म्हणतात धक्का लागू देणार नाही. आपण दिवसा ढवळ्या हा धक्का दिवसा ढवळ्या हा धक्का लागण्याचा प्रकार घडत आहे ना. त्यावेळी सगळे नेते गप्प काय आहेत हा माझा सगळ्या नेत्यांना प्रश्न आहे. कॅमेरामन अजित कदमचा मेहराणे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.